आज मी बनवले टेस्टी टेस्टी स्टीमचे आणि फ्रायचे मोमोज. हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्लॉगमध्ये. कालच मार्केटमधून पत्ताकोबी आणली आणि पत्ताकोबी डोळ्यासमोर दिसली तर डोक्यामध्ये एकच रेसिपी आठवते, ती म्हणजे मोमोज. तर आज मोमोज बनवायला घेतले. त्यासाठी पत्ताकोबी घेतलेली आहे, थोडं गाजर घेतलेलं आहे, 2 कांदे घेतले छोटे छोटे आणि 1 हिरवी मिरची घेतलेली आहे. आणि या सगळ्या व्हेजिटेबल्सला आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे. आणि हाताने तर माझ्याने इतकं बारीक कट होत नाही, त्याच्यासाठी मी चॉपरचा यूज करते. चॉपरमध्ये सगळ्या व्हेजिटेबल्स बारीक कट करून घेतल्या. त्याच्यानंतर आपल्याला यांना थोडं शिजवून घ्यायचं आहे. तर एक कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकलं आणि ह्या सगळ्या व्हेजिटेबल्स टाकून दिल्या आणि त्यात थोडं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्याने ना पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये ना ह्या व्हेजिटेबल्स मस्त अशा शिजून जातात. आणि याच्यामध्ये जास्त काही नाही, फक्त किचन किंग मसाला टाकायचा आहे. या मसाल्यामुळे ना टेस्ट खूप छान येते. तर आपली भाजी बनवून तर तयार झाली. त्याच्यानंतर आपल्याला बनवायची मोमोजसोबत चटणी. तर चटणी बनवण्यासाठी मी 4-5 लाल मिरच्या थोड्या वेळापूर्वी पाण्यात टाकल्या होत्या. तर ते पाणी पण आणि त्या मिरच्या पण आणि टमाटा, अद्रक, लसूण हे आपल्याला आहे ना पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे. ते उकळत होतं तोपर्यंत मी ना मैदा मळून घेतला आणि तेवढ्यामध्ये ते पण उकळलं गेलं. तर त्याची बारीक अशी पेस्ट करून घेतली मी मिक्सरमधून. तर आता बनवायची होती चटणी. तर जास्त काही नाही, आपल्याला तेल घ्यायचं आहे कढईमध्ये. तेल गरम झाल्यानंतर ही जी पेस्ट आहे ती पेस्ट टाकायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे व्हिनेगर, सोया सॉस आणि लाल मिर्च पावडर आणि थोडं मीठ टाकायचं आहे. त्याच्यानंतर ही थोडी घट्ट होऊ द्यायची आहे. तर आपली मस्त अशी चटणी बनवून तयार झाली. त्याच्यानंतर मी बनवायला घेतले मोमोज. तर अशा छोट्या छोट्या पुड्या लाटून घ्यायच्या आपल्याला आणि त्याच्यामध्ये भाजी भरून एक कोणता तरी शेप देऊन द्यायचा आहे. मला तर हा एक शेप आवडतो म्हणून मी हा देत असते. तर बाकी मला स्टीम करायचे होते. तर आधी मी स्टीम करून घेतली आणि नंतर फ्राय केले. स्टीम पण आणि फ्राय पण दोघीही खूप छान लागतात. मस्त असे टेस्टी टेस्टी फ्राय आणि स्टीमचे मोमोज बनवून तयार झाले. आपली चटणीही तयार झाली. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप सोपी आहे. तर पहिले तर आमच्या साहेबांना दिलं मी टेस्ट करण्यासाठी कशी आहे काय आहे. त्यांना पण मोमोज खूप आवडले आणि आजचं आमचं जेवण मोमोजनेच झालं. तर चलो बाय.